नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय-टीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता बऱ्याचशा मंडळींची लगबग चालू झालेली आहे उन्हाळ कांदा या तयारीसाठी. उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकेसाठी जे शेतकरी रोपवाटिका करून ट्रान्सप्लांटिंग करतात त्यांना छानसं मायलेज भेटतं. एकरी 25 टनापर्यंत ही ॲव्हरेज आपल्याला भेटतं, सहजासहजी भेटतं. काहींना 17, 18, 20, 22 पर्यंत भेटतं. तर ह्या वर्षी जी उन्हाळ कांद्याची रोपवाटिकेची तयारी करत आहे शेतकरी, यासाठी आपण एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. तर रोपवाटिकेमध्ये बियाणे सिलेक्शन करण्यापासून बीज निवडताना काय काय पॅरामीटर बघावे, बियाणे त्याची ट्रीटमेंट कशी करावी, सीड ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो, बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण जे पारंपरिक पद्धतीने हाताने जे बियाणे टाकतो ते टाकावे, की पेरणी करून आता आधुनिक यंत्रांद्वारे बी आपलं जे रोपवाटिकेमध्ये टाकतो ते पेरणी करूनही भेटतं. तर कोणती मेथड चांगली आहे हे आपण बघणार आहे. आणि यानंतर ज्यावेळेस बियाणे उगवते त्यानंतर पहिली फवारणी कोणती घ्यावी, त्यामध्ये जैविक बुरशीनाशकांचा काय रोल आहे, कोणते छान छान जे बुरशीनाशक आहे ह्याची आपण पूर्ण एक सिरीज बघणार आहे. आणि यामध्ये ज्यावेळेस आपलं रोप पूर्ण 45 ते 50 दिवसाचं झाल्यानंतर ज्यावेळेस लागवडीसाठी तयार होतं त्यावेळेस गाठ बांधणीसाठी काय काय करावे, रोप मरणं म्हणजे मुळकूज होणं, मूळसड होणं, त्या रोपावरती करपा येणं, ते रोपाचं पिळ्या रोग, जिलेबी रोग ज्याला म्हणतात आपण, तो पिळ्या रोग येऊ नये म्हणून आधीच काय प्रिव्हेन्शन घ्यावे आपण, जे प्रिव्हेंटिव्ह औषधं आहेत ते सगळं आपण ह्या सिरीजमध्ये पूर्ण रोपवाटिकेचं एक बघणार आहे. त्यानंतर रोपवाटिकेमधनं ज्यावेळेस आपण रोप काढतो आणि फील्डमध्ये लावतो ना मित्रांनो, त्यावेळेस कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी, त्यावेळेस कोणते बुरशीनाशक वापरावी, प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे रोप टाकल्यानंतर आपण गवत उगवण्यापूर्वीचे जे तणनाशके आहेत तेही बघणार आहोत. किंवा आपण पोस्ट इमर्जन्स, बऱ्याचशा शेतकरी मित्रांना गवत जळताना बघितलं तर गोड वाटतं, पण गवत उगूच नाही म्हणून आपण त्याच्यात काय काळजी घ्यावी, कोणते तणनाशक वापरली पाहिजे याची आपण माहिती घेणार आहे. आता हे झालं रोपवाटिकेबद्दल. रोपवाटिकेच्या नंतर जे आपण रोप काढतो आणि आपण ऍक्च्युअल फील्डमध्ये त्याचं ट्रान्सप्लांटिंग करतो, जे सीडलिंग म्हणतो, म्हणजे रोप आपण काढतो आणि ट्रान्सप्लांटिंग करतो, त्यावेळेस काय काळजी घ्यावी, रोप आपलं जे आहे लावल्यानंतर जे मरणाचं म्हणजे मरी जाणं म्हणतो आपण त्याला, की रोप लावलं आणि मरी जातं, त्यावेळेस काय काळजी घ्यावी, पहिलं पाणी, दुसरं पाणी, हे व्यवस्थापन जास्त आहे कसं द्यावं, काय द्यावं, हेही बघणार आहोत आपण. आणि यानंतर जे करपा येणं, थ्रिप्समुळे येणं, शेंड्याला करपा, कोणत्या कोणत्या जातीचा करपा येतो, कोणत्या बुरशी असतात ना, अल्टरनेरिया असो किंवा त्यानंतर तुमचं फ्युझेरियम, विल्ट असो, मर्री जाणं असो, मुळकूज, मुळसड, हे सगळं पूर्ण कीड व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण, बुरशींचं नियंत्रण, हे पूर्ण आपण बघणार आहोत. जैविक प्लस रासायनिक दोन्ही ट्रीटमेंट बघणार आहोत. त्यानंतर ज्यावेळेस आपलं जे रोपवाटिकेमधनं जे ट्रान्सप्लांटिंग करून आपण जो प्लॉट लावलेला आहे, म्हणजे कांदा लावल्यानंतर 20-22 दिवसानंतर झाल्यानंतर आपण कोणते तणनाशक घ्यावी, चांगले तणनाशक कोणते आहे, कोणते घ्यावी, हे आपण बघणार आहे या सिरीजमध्ये. त्यानंतर जिलेबी रोगीनं धोका जे पडतं, धुक्यापासून कसा आपण बचाव करायचा, कारण यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे थंडी कडाक्याची राहणार आहे, कांद्याची साईजही छान होणार आहे मित्रांनो. यावर्षी जी आता भरपूर दिवस झाले, 8 महिने झाले मंदी चालू आहे कांद्यामध्ये, तर मंदीनंतर जी संधी येणार आहे याचे आपण कसं आपण या संधीचं सोनं करावं मित्रांनो, हे आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत. कारण की मार्केटचं एक शास्त्र आहे मित्रांनो, कितीही दिवसाचा तुम्ही इतिहास बघा, की ज्यावेळेस मंदी जर जास्त दिवस टिकते ना, त्यानंतर एक गोड संधी येते मित्रांनो. तर ही संधी कधी येऊ शकते, काय येऊ शकते, हे सर्व शेतकऱ्यांना माहिती. लाल कांदा निघून जाऊ द्या सगळ्यांचा, त्यानंतर बघा किती गोड संधी येईल आपल्याला. डिसेंबरच्या आसपास आपण जर बघितलं तर आपल्याला कशी संधी येईल हे आपण बघू शकता मित्रांनो. एक स्वतः अनालायसिस करा की डिसेंबर जानेवारीमध्ये किती मार्केट असतं, मागच्या 10 वर्षाचा हिस्ट्री बघा तुम्ही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये किती मार्केट असतं कांद्याला, फेब्रुवारी सोडून द्या, परंतु जानेवारी एंड आणि डिसेंबरची स्टार्टिंग या जर मंथचा जर तुम्ही स्टडी केला, मागच्या 10 वर्षाचं गुगलला तुम्ही बघू शकता मार्केट कसं असतं. तर ही जी संधी आहे हिचं सोनं कसं करायचं मित्रांनो. आता ज्यावेळेस आपला कांदा फुगवणीला येतो ना, त्यावेळेस कुठले प्रोडक्ट वापरावे जेणेकरून कमी काळात फुगवण झाली पाहिजे, आणि बियाणे सिलेक्शन करताना काय काय पॅरामीटर बघावे, हे पूर्ण एक सिरीज बघणार आहे. साठवणुकीपर्यंतचं गायडन्स आहे मित्रांनो आपलं. या वर्षीचं टार्गेट 25 टन आहे मित्रांनो. तर हे पेरणी करून आपल्याला टार्गेट अचीव्ह होणार नाही. तर मी हे जे गायडन्स करणार आहे हे फक्त ट्रान्सप्लांटिंगसाठी, म्हणजे रोपवाटिका तयार करणं, रोपवाटिकेमधनं आपण ते सीड काढून, सीडलिंग म्हणजे जे रोप आहे ते काढून आपण ट्रान्सप्लांटिंग करणं, पांढऱ्या मुळीसाठी वाढ करणं, कांद्याच्या ज्या पांढऱ्या मुळी असतात ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त कांद्याचा शेंडा आणि कांद्याची मुळी असते मित्रांनो.
तर मुळीवरती जर जास्त फोकस केलं तर रोपवाटिकेमध्ये आपण फक्त शेंडा आणि मुळीचं ऑब्झर्वेशन केलं, आपण रोपवाटिका 50 दिवसाचे 55 दिवसाचे होईपर्यंत आपण त्याला ट्रान्सप्लांटिंगसाठी रेडी करतो. 50 ते 55 दिवस रोज जर असे 4 कोपरे असतात मित्रांनो. आज इथलं जर एक रोप उपटलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, मुळा जर बघितला असं की बुरशी आलेली की नाही, मुळसड मुळकूज होते की नाही, तर एक एक जरी उपटलं तर डेली एक जरी आपण रोप उपटलं, आपल्याला फक्त रोपवाटिकेसाठी 60 रोप आपली खराब होतील मित्रांनो. परंतु आपलं पूर्ण 1000-2000चं आपलं जे आहे फवारणीवरचा खर्च हा वाचू शकतो मित्रांनो. एक ऑब्झर्वेशन ठेवणं हे किती महत्वाचं आहे हे मी दाखवणार आहे. रोपवाटिकेचं पूर्ण बीज प्रक्रियेपासून तर काढण्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ प्लॉटमध्ये दाखवल, इथेही दाखवल मी. औषधं जर असतील जास्त तर इथे लिहून दाखवल, नसेल किरकोळ तर मी प्लॉटमध्ये लाईव्ह दाखवत जाईल. आणि मित्रांनो, साठवणुकीपर्यंतच हे सिरीज राहणार आहे. टार्गेट 25 टनाचं आहे. शेवटी आपण बघूया किती टनाचं टार्गेट भेटतं. मी लाईव्ह दाखवणार आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्लॉटमध्ये नेऊन दाखवणार आहे मित्रांनो. या सिरीजमध्ये जर पूर्ण मार्गदर्शनामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. तिथं प्लॉट व्हिजिटिंगसाठी आपल्याकडे कृषी अधिकारी यांचंही एक सहकार्य आहे मित्रांनो. आपण त्यांचीही मदत घेऊ शकतो. आणि यामध्ये आपण एक्सपर्टचंही आपण 1-2 सेमिनार घेणार आहोत कांद्याच्या साईजसाठी, किंवा आपण इतर ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेसही आपण एक्सपर्टला इन्क्लूड करणार आहोत, त्यांचे नंबरही देणार आहोत.